काही कारणामुळे ना मला माझ्या मुलाची शाळा अशातच बदलावी लागली. त्याचं बोर्डही बदललं. नवीन शाळेत ॲडमिशन झाल्यानंतर मी त्यांना विचारलं, की "आता सुट्ट्या आहेत, तर मुलाची काही वेगळी तयारी करून घेऊ का? त्याचा अभ्यास घेऊ का?" तर त्या मॅडम म्हणाल्या, "नो, नो, 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 नो. लेट हिम एन्जॉय हॉलिडे. माय चिल्ड्रन शुड बी रिलॅक्स्ड अँड टेन्शन फ्री." मला समजेना यार यावर काय बोलावं? तयारी करून घेऊ का हे पालक विचारतोय आणि शाळा म्हणतीये प्रेशर नका टाकू. मुलांवर अभ्यासाचा जीव घेणं ओझं नको हे बरोबर आहे. पण ते ओझं जीव घेणं लेव्हलपर्यंत जायला नकोय ना. ओझं तर हवंय ना. मर्यादेपलीकडे स्ट्रेस नकोय हे अगदी खरं आहे. पण परफॉर्मन्सचं, शिकण्याचं थोडं तरी प्रेशर हवंय की नको? तुला जमेल तेवढं कर, झेपेल तेवढं कर, टेन्शन घेऊ नकोस. हे शाळाच म्हणायला लागली तर संपला ना यार विषय. सुट्ट्या फक्त एन्जॉय करायला नसतात. त्या अभ्यास करायला, पुढच्या वर्षाची तयारी करायला, अजून काहीतरी शिकायला देखील असतात. हे शाळेनीच सांगितलं, राबवलं नाही तर कसं चालेल? पाठांतर, लिखाण, शुद्धलेखन हे सगळं आग्रहाने करून घेतलंच पाहिजे ना. शाळेनी आणि पालकांनी दोघांनी एकमेकांकडून अपेक्षा करायला हव्यात. पूर्वी शिक्षकही पालकांवर गृहपाठ, अभ्यासाचा भार टाकायचे आणि पालकही शिक्षकांना पूर्ण मोकळीक द्यायचे. आता शाळाही लूज पडल्यात आणि पालकही एक्स्ट्रा केअरिंग वगैरे होत आहेत. असं कसं चालणार आहे यार?